नमस्कार मित्रांनो, अजया यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत इयत्ता चौथीचा मराठीमधला पहिला धडा श्रीकृष्ण मित्र सुदामा। चला तर मग सुरुवात करूया। भगवान श्रीकृष्णाचा सुदामा नावाचा एक मित्र होता। सुदामा गरीब ब्राह्मण होता। तो शांत स्वभावाचा असून गरिबीतही आनंदाने राही। त्याची बायकोही स्वभावाने फार समजूतदार व शांत होती, पण घराच्या गरिबीमुळे ती फार दुःखी होऊन एक दिवस सुदाम्याला म्हणाली, तुमचा मित्र श्रीकृष्ण द्वारका नगरीचा राजा आहे, त्याच्याकडे जाऊन काही द्रव्य मदत म्हणून घेऊन या। बायकोच्या आग्रहामुळे सुदामा श्रीकृष्णाला भेटायला जाण्यास निघाला। बरेच दिवसांनी मित्र भेटणार, त्याला भेट म्हणून काय न्यावे या विचारात सुदामा पडला। त्याच्या बायकोने मुठभर पोह्याची एक पुरचुंडी त्याला दिली। हे पोहे बरोबर घेऊन सुदामा कृष्णाच्या भेटीला निघाला। चालत चालत सुदामा द्वारका नगरीत पोहोचला। कृष्णाच्या राजवाड्याजवळ पहारेकरांनी त्याला अडवले। ते त्याला आत जाऊ देईनात। तेव्हा सुदामाने पहारेकरांना सांगितले की आत जाऊन श्रीकृष्णाला सुदामा आला आहे एवढा निरोप पोहोचवा। निरोप पोहोचताच श्रीकृष्ण धावतच बाहेर आला। श्रीकृष्णाने आनंदाने सुदामाला मिठी मारली व आपल्याबरोबर त्याला राजवाड्यात नेले। राजवाड्यात दोघांनी खूप गप्पा मारल्या। श्रीकृष्ण म्हणाला, काय रे, वहिनींनी भेट म्हणून काय दिले आहे? पोह्याची पुरचुंडी सुदामाने कृष्णाच्या हाती देताच कृष्ण म्हणाला, वाह, पोहे तर मला फारच आवडतात। असे म्हणून श्रीकृष्णाने आनंदाने ते पोहे खाल्ले। नंतर श्रीकृष्णाने सुदामाला पंचपक्वान्नाचे जेवण दिले, फळे दिली, रात्री झोपण्याची सुंदर व्यवस्था करून दिली। सुदामा आनंदाने श्रीकृष्णाकडे राहिला। दुसऱ्या दिवशी उठल्यावर सुदामा परत आपल्या गावी जाण्यास निघाला। श्रीकृष्णाकडे त्याने काहीच मदत मागितली नाही। त्याच्या तोंडातून तसे शब्द निघाले नाहीत। श्रीकृष्णाने त्याला प्रेमाने निरोप दिला। श्रीकृष्णाने काही दिले नाही तरी पण त्याने केलेल्या सत्काराने व आपण आणलेले पोहे श्रीकृष्णाने आनंदाने खाल्ले म्हणून समाधानाने सुदामा निघाला। तो जेव्हा त्याच्या गावी पोहोचला तेव्हा ते सगळे गाव वेगळेच दिसत होते। ते खेडे नसून एखाद्या सुंदर नगरासारखे दिसत होते। सोन्या मोत्याच्या अलंकारांनी भरजरी कपड्यांनी नटलेले स्त्री पुरुष पाहून त्याला आश्चर्य वाटले। सुदामा दिसता सर्वजण त्याचे स्वागत करण्यासाठी पुढे आले। त्याची बायको दासीनं बरोबर घेऊन पंचारती ओवाळण्यासाठी आली। तेव्हा सुदामाने ओळखले, हे सर्व काही कृष्णानेच दिले आहे। श्रीकृष्णाचीच ही सर्व कृपा आहे। आता आपण काही प्रश्न उत्तरे बघूया। चूक की बरोबर? द्वारकेचा राजा कृष्ण होता, बरोबर। सुदामाने कृष्णासाठी भेट म्हणून दूध नेले, चूक। सुदामा एक श्रीमंत ब्राह्मण होता, चूक। श्रीकृष्णाने सुदामावर कृपा केली, बरोबर। आता एका वाक्यात उत्तरे लिहा। श्रीकृष्ण आणि सुदामा कोण होते? श्रीकृष्ण आणि सुदामा बालपणीचे मित्र होते। सुदामाने श्रीकृष्णासाठी भेट म्हणून काय घेतले? सुदामाने श्रीकृष्णासाठी पोहे भरलेली पुरचुंडी भेट म्हणून घेतली। श्रीकृष्ण सुदामाबरोबर कसा वागला? श्रीकृष्ण सुदामाबरोबर प्रेमाने व आदराने वागला। धन्यवाद।